हे देव कराय पाहिजे गाठी बांधून ठेवल्या. बॅक तिसरा टॉस लॉस. अनिकेत पाटील बट मधनं बिग बॅश चौकार. भांडी घासायची व्यवस्था असेल तर भांडी घासल्यापासून वाचलोय. बॉलआउटला नियम लक्षात बात करा. ते रावले तर चमडी पोर बिग स्टार. WPL आपली तालुक्याची जी लीग आहे भाऊजी मॅन ऑफ द सिरीज सायकल. मित्रांनो, तर आज आपण जातोय. काल टॉप 6 मध्ये क्वालिफाय झालोय पालघर डिस्ट्रिक्ट अंडर 25 बिग बॅश लीग मध्ये. बघूया, पहिलीच मॅच आपली वीरू बाबरेची आहे. नॉकआउट मॅच असेल ही. जर हारलो तर डायरेक्ट बाहेर. मोठी मॅच आहे, मोठ्या प्लेअर सोबत मजा येईल खेळायला. ट्राय करू आम्ही आमचा बेस्ट देण्याचं आणि 100% फर्स्ट प्राइज मारण्याचं ट्राय करू. परंतु बघू, काल एक मॅच 90 रन्स मारून सुद्धा हरलो. काल माझी 50 काही कामाला आली नाही माझी. नंतरची आम्ही 84 रन्स केलेल्या, त्यावर ते आम्ही त्या डिफेंड केल्या. परंतु कालची मॅच खूप अटीटीची झाली. कालचा ब्लॉग बघा, लास्ट मोमेंटला किती खतरनाक मॅच आलेली. तुम्हाला ती मी मॅच दाखवण्याचा ट्राय करेल यूट्यूबचं कॉपी करून. 2 बॉल 12ची मॅच असताना सौरभ सवारनी षटकार मारलेली आणि मॅचमध्ये एकदम टाईट परिस्थिती निर्माण केलेली. परंतु शेवटच्या बॉलवरती तो काही मोठा हिट मारू शकला नाही. असो जे काय झालं, पण आज मोठी मॅच आहे. टॉप 6 मधल्या मॅचेस आज होणार आहेत. आजचा सर्व दिवस आपण आपला ब्लॉगमध्ये दाखवणार. ट्राय करणार आपण एक बेस्ट व्हिडिओ शूट करण्याचं आणि सर्व मुवमेंट कॅप्चर करण्याचं. बस सपोर्ट करा. थँक्यू. आपलं मंदिर ब्लॉगिंग चालू आहे. खतरनाक मंदिर. आपण आज काही थांबू शकत नाही, जरा लेट झालो आहे. आपण दाखवू शकतो. खतरनाक एकदम. कंचाडकरांनी एकदम खूप मेहनत घेतली आहे वर्षी. फुल लायटिंगची सोय. आपण पालखीमधला एक ब्लॉग करण्याचा ट्राय करू. बघा, हे एंट्रीचं गेट आहे. एकदम फुल लायटिंग आहे याला. खतरनाक आहे वर्षी काम आहे. फुल भगवा पट्टा मारून यावर्षी फुल कंचाडकर जोरामध्ये आहेत. तेजस ओबी सरांचं आगमन. एक अप्रतिम आवाज. तुझे ब्लॉग बघतो मी, खूप सुंदर ब्लॉग बनवतो. थँक्यू. आमचा तुला साथ आहे. थँक्यू. बंटी इथे आहेत. बंटी सर संपला. तोंड बांधून आले ते तिथून मनातून देव करतात. लपवायची वेळ आली, काय केलं मॅनेजर. अगं तोंड लपवायची वेळ आली, काय अशी कामं केले. देव केलाय ना, देव करून ते मारून टाकले समोर. असं बोलतो त्याच होतंय. बोल खरं. उस्तवला फोन कर. विषय हे देव कराय पाहिजे. गाठी बांधून ठेवल्या. गाठी बांधल्या. विचार केला तर तुम्हाला मॅनेजर पाहिजे असेल तुमच्या टीम साठी तर संपर्क साधा. देवाचा सवयीप्रमाणे बॅक टू बॅक तिसरा टॉस लॉस. परत एकदा बॅटिंग आले वीरू बाबरेचे. उपटी घालायला डुकले रेडी. टी-शर्ट तरी आणला. बसला आता काय केलायला तू. हाफ ट्रॅकर बॉलला उडवलाय, मात्र मागे क्षेत्ररक्षक त्यानं कॅच कॅरी केली आहे. युवराज अगदी या वर्षीच्या सीझन मधनं वाडा तालुक्यात 10 अर्धशतक ज्याच्या नावावर तो अनिकेत पाटील सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल वीरू अनिकेत पाटील मध्ये जाणारा दुसऱ्या दिवसातनं. पुढचा बॉल अनिकेत, मात्र इथे गॅप मध्ये बॉलला पाठवतोय सीमा रेषा पार. डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेनं येतोय हा दर्जेदार अनिकेत पाटीलच्या बॅट. पुढचा बॉल या ओव्हर मधला. हा प्रकार पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलाय, मात्र बॉलला पाठवलाय बॅक टू बॅक सलगचा अनिकेत पाटील बॅट मधनं बिग बॅश चौकार. 4
बिल बिल अरे ते गॉगल तर घालू दे मला. बिल कोणाकडे तो तेजस ऑफिसर बिल कोणाकडे भांडी घासायची व्यवस्था असेल तर बघा. मग कशी सर बिल मी चाललो भांडी घासायला आत्ताच. किती घेतो? भारतीय जनता पार्टीचे एकदम युवा कार्यकर्ते धडाडीचे तेजस्वी धोबी हे आपले आज पूर्ण जेवणाची सोय करणार आहेत. होईल ना. भांडी घासायला चाललो मी. आपली काय समस्या आहे. आम्ही काय नाही, मी बघायला आलोय काय नक्की मागवायचा. व्यस्त आहे मी. एक थार, एक कसं एक काय? थार, एकदम असं नाही. 4 आईसर. कोणी द्यावा? इर्टिगा काय जीएसटी ची रेट पडेल का. बोल ना काहीतरी. काय बोलू आता, बोलायला राहिलेलाच नाही एवढा जेवला. बोलायला काय राहिलेलं नाही. यांची काय जरा धोबी साहेबांची का बिल दिलेलं आहे. भांडी घासल्यापासून वाचलोय. टॉप 3 मध्ये 3 टीम पोहोचलेले आहेत. आता बॉल आउट आपण बघू शकतो. ती प्रत्येक टीम मधल्या 3 बॉलरना एक चेंडू टाकण्याचा चान्स. जो जास्त बोल्ड स्टंप उडवेल ती टीम क्वालिफाय डायरेक्ट फायनल मॅच खेळेल आणि ज्या टीम 2 राहतील त्यांची फायनल मॅच. बॉलआउटला नियम लक्षात असू द्या. डायरेक्ट बॉल लागला नाही पाहिजे, पण टप्पा लागला पाहिजे. ते काही बेसिक रूल आहेत बॉलआउटचे, ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. बात करा बाहेर काढते सगळे सर्कलच्या बाहेर. जीवी लाईन करा तिथं आधी बाहेर. सुखाने पेप्सी पण खाऊन देत नाही. दुसरा अंपायर मिस्टर राहुल आयरे सर. माझा नाही घेणार का? तिसरा अंपायर जो थर्ड अंपायर का कुणाल पाटील मॅन फ्रॉम जामगर. जामघरचे ते हे खंदे फलंदाज डावक्या शैलीचे आणि कुठल्या रे ते आहेत ते. हॅलो, पहिला बॉल वायबी कलेक्शन अप्पी मिस. तर निमेश सज्ज होतोय. नॉट टीम आई चंदिका माता. आई चंदिका माता कोपर यांच्याकडनं आलाय बॉलर युवराज. तर फ्रेंड्स फायनल डेचा फायनल मॅच आई कोपर वर्सेस वायबी कलेक्शन. बघूयात कोपर संघ. पाटील साहेब रावलेचा चमडी बोल नीलगिनी. वसायचा चमडी शाबाश बेटा बहुत बढ़िया. खेळपट्टीवर केला जाईल. दोन टीम होय फायनल मॅच कोण जिंकतंय एकदम आठवड्याची मॅच होईल. कारण का एका टीम मध्ये विरू बाबरे वर्सेस नीलगिनी. दोन्ही पालघरचे मोठे नाव. आम्ही बाहेर गेलो आता काय ढुकले. बॉडी बिल्डर आहे. लाईनअप झालेला आहे दोन्ही टीमचा. वायबी कलेक्शन वर्सेस कोपर. हे आमचे पाहुणे मंडळी. सर्व मान्यवर माध्यमातून आलाय. योगेश बाबूराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते बघा तिकडे. ठिकाणी फायनल मॅचचा टॉस केला जातोय. आई चंदिका माता कोपर आणि त्या विपक्षात टीम बिग स्टार वायबी कलेक्शन. कोपर संघाने टॉस जिंकलाय. वायबी कलेक्शनला बॅटिंग आले. सॉरी टॉस लॉस झालेत. बघा काय फिल्डिंगच घेतील ते. हा अरे आपल्या वायबी कलेक्शनचा आपले कपडे लत्ते काय असतील आपले एकदम चांगले भाऊकडे ब्रँडेड कपडे भेटतात. मनोरमध्ये शॉप आहे. स्वतःचा शॉप आहे वायबी कलेक्शन. एकदम खतरनाक एक नंबर कपडे असतात. मी स्वतः यूज केलेले आहेत कपडे. मी स्वतः यूज केलेले आहेत कपडे. एक नंबर कपडे असतात एकदम खतरनाक. आताच आमच्यापर्यंत माहिती कळवली की WPL आपली तालुक्याची जी लीग आहे ती येत्या
24 ते 30 एप्रिल या डेट म्हणजे 7 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 ते 30 एप्रिल WPL ते आपल्या भेटीला येणार आहे आणि डे नाईट या फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि 5 ओव्हरची मॅच असेल, एकाला 2 ओव्हर. फायनल मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल तो शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तब्बल 50,000 रुपयाचा रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता दिले गेले. भाऊंचा सन्मान तो आपण पाहिला. त्याचा बॉल विघ्नेश खतपडे तशी बघायला भेटली संघाची धावसंख्या 30 YB आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे आणि 36 विन दिलं. 5 ओव्हरची मॅच होती. 30 बॉलमध्ये फक्त 35 रन जोडू शकले. तर फक्त विजयासाठी 5 रनांची गरज आहे. बघूया किती बॉलात संपते मॅच. या बॉल स्विचिटचा फटका निहिल किनी रावळेचा ब्रँड चौकार, खणखणीत झन्नाटेदार चौकार. 4 रन. 1 रन पाहिजे. यश घरत सध्या आपण पाहिलं तर 1 रन मिळेल ऑप्शन नाहीये. सातवी साहेब यश घरत कळम धावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग खूप महत्वाचा भाग असतो. ज्या वेळेला कमी धावा असतात त्यावेळेला तुमची ग्राउंड फिल्डिंग 1 रनची गरज आहे चांगली झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे 1 रन मिळेल. चंडिका माता कूपर टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हँडशेक करा आणि लगेच बाहेर निघा. एक्झिबिशन मॅच आहे 40+ वाल्यांची. वाडा वर्सेस कुडूस. अंपायर बाहेर नका येऊ ग्राउंड बघूया 25 काम निघलंय. देशील ते आणि ही स्पर्धा अजून मोठी होईल आणि अखंड चालू राहील ही तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. आणि तुमच्या मनातली जी खतखत आहे की आपल्या प्रतिनिधित्व करणारी जी स्पर्धा होती ती खंड झाला. येतेच आपल्या भेटीला लवकरच, परंतु ही स्पर्धा मात्र दिवसेंदिवस मोठीच राहील. असंच तुमचं सहकार्य, असंच प्रेम आमच्या पाठीशी असू द्या. आमची जीवी स्पोर्टची टीम रितेश भाई, अक्षय, कुणाल, अनिकेत, युवराज आणि आमचे सर्व संघ सहकारी यांचं प्रेक्षणीय सामना जो आपण पाहिला. जी ट्रॉफी आम्हाला आली आहे अभिषेकजी जाधव आणि ओंकारजी पाटील साहेब दिसत नाही लाईटी दे. आणि अगदी खूप चांगला खेळ त्यांनी केला. ती टीम मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा पुढे होते मला सिरीज करता. एकाच्या बॅटमधनं धावा झाल्यात 96, एकाच्या बॅटमधनं धावा झाल्यात 88. एकानं विकेट्स घेतल्यात 6, एकानं विकेट्स घेतल्यात 4 आणि एकानं कॅच देखील 6 घेतल्यात. या स्पर्धेत ना मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आम्हाला आली आहे पंकज मधुकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून कोण असेल मॅन ऑफ द सिरीज. आणि या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज ठरलाय हितेश गणेशकर. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हितेश ठरलाय. अगदी दर्जेदार खेळ त्याच्याकडे राहिला. शेवटच्या मोमेंटला संघ हारला, पराभूत झाला. ती मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी वितरित केली जाईल. या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज आणि या स्पर्धेतनं जो चॅम्पियन बनलाय अगदी चॅम्पियन प्रमाणे खेळ त्यांचा राहिला. आई चंदिका माता कोपर संघ ठरलाय या स्पर्धेतला चॅम्पियन. चला या आणि सर्व मान्यवर विनंती करेल राजू वाडिया साहेब तसेच असतील, नुकसाद भाई असतील, सचिन पक्षे असतील आणि अगदी दर्जेदार खेळ राहिला. मग सोहिल असेल, तन्मय असतील, तन्मय किणी यांच्या मालकीचा हा संघ. एवढा मोठा मन भाईचा. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज हितेश गणेशकर. एवढं मोठं मन भाईचा की रित्या भाईला डेडिकेट केली सायकल.